रेवती आणि अथर्वला सेव्ह करणार आहे. मला असं वाटतं हा लोक नॅचरली स्ट्रॉंग बॉन्ड बनवतात आहे, ट्राय करतात आहे. शी प्लेड इट व्हेरी स्मार्टली. तिने काय केलं, पहिले अथर्व आणि रेवतीला दिलं म्हणजे फेअर दिसण्यासाठी. सगळे कंटेस्टंटचं एक छान गोष्टी बोलायचं, एक घाण गोष्टी बोलायचं. हा बस. तुम्हाला सुरक्षा कवच द्यायचं असेल तर दिलं तरी चालते, नाहीतर मी शो सोडून जायची पण तयारी आहे आपली. माझं असं झालं की तुला सुरक्षा कवच द्यायचं असेल तर दे, नाहीतर गेलं सुरक्षा कवच पण गेलं आणि तू पण गेलास. आता सुरक्षा जो बिल आहे तो मी दीपकला देईन. दीपक आणि प्रणाली पण त्या दोघांचे छान क्लोज मित्रमैत्रीण आहे, तर ते तर त्या लोकांना भेटणारच. असं काय म्हणणं की आता तुम्ही दोघं पण गेम जॉईन कर बरोबर आजपासून. त्या जाऊन पुढे जाऊन तुम्हाला पण कधीतरी गरज पडेल, कारण तुम्ही काय कुणाच्या ग्रुपमध्ये नाहीये, तुम्ही इंडिव्हिज्युअल आहे. आम्ही पण तेव्हा तुम्हाला हेल्प करू. तर माझं असं म्हणणं आहे की तू प्लीज आम्हाला सेव्ह कर. सुरक्षा कवच हा आता आपण सुबदादाला देता. सुभाष दादा आणि ऐश्वर्याने तर काहीच केलं नव्हतं, फुकटचं त्यांना वाटून टाकलं. आता 3 सुरक्षा कवच गेलेले, राहिले 2 आणि जोड्या 3. आमचं टेन्शन वाढलेलं. ऐक तर थांब ना, मग ऐकून घेशील. मग त्याला बोललो असं का बोलतो, वरचं 2 आमचं नाही का संडासवरून बाथरूम वरून झालं होतं. बोललो का झालं असं, का करतो. सीधी उंगली से घी नहीं निकल रहे तो उंगली टेढ़ी करनी पडेगी असं. म्हणून मग ठीक आहे, नाही होते ना, घेतलं कवच लपून टाकलं, कुणाला कळलं पण नाही मी कुठं लपवलं. अरे हे का गया, कुठे गेलं हे? अरे हा कुठे गेला? कुठे गेलो. लपवलं कोणी सुरक्षा कवच? आम्हाला काय माहित, कॅमेरे तिथं बघा की त्याच्यात. गायत्री, तुला माहितीये कोणी लपवलंय? रेवती, मुरलीन, नीता, अर्जुन, तुम्हाला नाही माहिती? विजय तू लपवलंयस का? माझी काय अपेक्षाच मी कवचाकडनं केली नाही, ती काय ती करायची. नाही तिथं अनुश्री होती, तिथं ती खेळत होती. मी म्हणलं लावून घे, तर मला वाटलं तू घेतलं काय. अनुश्रीने लपवलेत ना? तुला फॉलोयचं हो. हा मध्ये ना, मला पाहिजे कवच. काय रे बाबा, हे अरे तुला पाहिजे तर तू हक्काने घे, पिच करून घे आणि जे सिद्ध करते सिद्ध करून घे. लपवण्यामध्ये काय अर्थ आहे? तुझं आणि विजयचं काय एफर्ट नाहीये, काय तुम्ही करतात नाही. विजय उठ उठ तिथून आता, उठ उठ उठ. नाही मी काही बोलू हे शकत. नको करू, मग हे ते नको जी की करू. कशाला लोड घ्यायला हे लागले. नको करू. जा तू बोल तिच्याशी. नाही मी नाही बोलू शकत काय आता. मी अरे बोलत असं कसं जमेल यार, राहायचंय का नाही राहायचंय घरात? नाही का राहायचं. जायचंय आज? जायचं नाही म्हणजे नाही कवच घ्यायचं, कारण कोणाच्या बापाच्या पुढे झुकायचं तर अजून मला शिकवलेलं नाही माझ्या बाने, पण अजून पण मी त्यांच्या पुढे झुकणारच नाही. रामा, ऋषिकेश आणि श्रुती, आता हा तुम्ही लोक डिसाइड करा, तुम्हाला पॉवर हवे या नकोय. नाही बाबा आपल्याकडनं तू आपण हमारा टास्क क्यों, आमचा टास्क का खराब करतीये? ए विजय वरती जाऊ शकत नाही. आता बॅग घेऊन जायचं आहे रे माझी, मला गेमची काही गरज नाही. विजय माझ्याकडून कन्व्हिन्स होत नाहीये, पण अजून 2 जोड्या बाकी होत्या, रामा, नीता आणि श्रुती आणि ऋषिकेश. म्हणलं तुम्हाला जर कवच हवा असेल ना त्यातलं एक करायचं, म्हणलं विजयला कन्व्हिन्स. तुझ्याकडून 2 शब्द जरी आले तरी ते मोर दॅन इनफ. 2 शब्दात माझे वाटोळ होणार आहे सगळ्यांच्या पुढे. वाटोळा तुम्हाला नाही माहित होणार आहे नाही. विजय, ह्याला समजावं यार, तुम्ही वाटोळा जावा, नाही जावा. होणार आहे तू विजय. तिने किती जरी मला प्रयत्न केला, गोळा झालेली तर माझ्याच भोवती सगळी, तू हे कर ते कर, याव कर त्याव कर यांचं चाललेलं, पण नाहीच तर नाही.
करायला लागेल तुला करणार नाही. मग हे इथंच थांबेल, मग असेच दिवस जातील. मग जाऊ दे हा, चालेल ठीक आहे. मग माझ्याकडे पण आहेत बॅच, मी नाही देणार कोणाला. प्लीज ऐक जरा. माझं डोकं नाही नाही मला पण तुझं डोकं फिरलेलं आहे ऑलरेडी. आणि मला असं झालं की ह्याला काय झालंय, हा का असं वागतोय. अरे ब्रो, टास्क साठी तरी कर, ठेव थोडा वेळ इगो बाजूला. चल बाबा बाबा ते चल की 2 मिनिट होत नाही ते आपल्या मी ह्याच्यामध्ये. म्हटलं हो कर सगळी काय वागलाय चुकीचं वागला पण आपल्याला ते अजून पटलेलं मी नाही. चुकीचं वागलं नाही, कोण गेम खेळायला आलाय, तुम्ही चुकीचं वागालाय. गेम असा गेम असतो रे. माझं पावर आहे ना, तुम्ही मला एक द्या, मी तुम्हाला एक देणार आहे. कशावरून काय गॅरंटी आहे. एक मी माझ्याकडेच ठेवते, तू फक्त तोंडाने सांग की विजय आणि अनुश्री. दॅट डझंट वर्क विथ मी. आय हॅव अ पॉवर यू कॅन डिमांड. नाही मग मी नाही देणार. तू कशावरून मलाच देशील. फिर मग मी तुला, जर माझं मन असेल तुला द्यायला, तरी पण मी तुला देणार नाहीये, कारण तू माझ्याशीच गेम खेळते. मग आता गेमचा मुद्दा मी तुला नाहीये. काय बोलली? मला मला एक दे, मी तुला काय एक देणार आहे. गॅरंटी काय. माझं तोंड एकदा विश्वास ठेवून बघ तिच्यावरती. हो. ठीक आहे, जाऊ तुम्ही खाली. मी घेऊन येते. चला खायला. सगळेजण जा. आणि नीता येऊन इकडे आम्हाला म्हणाली की माझे एफर्ट दिसत नाहीये. आम्ही काय केलं तुला दिसलं नाही, पण आम्ही दिलं तिला एफर्ट्स. पण मी तुझ्या इथे येऊन उंगली नाही केली ना, तो प्रॉब्लेम आहे. अरे हे सांगते ना ही उंगली, हे पण ती इकडे येऊन हिला सांगितलं की हे तू बोल, मग ती इकडे येऊन आणि हे बोलून काहीतरी गेली. वेगळं बोलले. तू स्वतःचं डोकं चालव, स्वतः बोलून दाखव. आणि तू बोललीस ना दम आहे यांच्यामध्ये, एलिमिनेशन आपल्या जोरावर होतील. होणार आम्ही जोरावर. आम्ही टास्क करून होणार, समजलं? तुला सांगायची गरज नाहीये. हात खाली ठेव. घेणार मी आता, हात समजलं ना? खाली. बोलणार मी. हात तू येऊन खाली. बोलू नको मला इकडे येऊन. नाही ठेवणार. काय करशील? घे रोल घे. तू मला तेच तर येतं ना, तुला उंगली करताच येते. टास्क करून दाखव मग, समजलं ना? आता आम्ही सुरक्षा कवच ऋषिकेशला आणि काय म्हणतात श्रुतीला देतो. आम्हाला सुरक्षा कवच मिळालं आणि तेव्हा असं वाटलं की चला डिझर्विंग. आता मला असं वाटतं ती तिचं एफर्ट्स टाकली, तू तुझं एफर्ट्स टाकले. आता माझं तिथे पण होतं इंटरेस्ट, इथे पण आता आलं. आता तुम्ही दोघी ठरव, तुला पाहिजे की तिला पाहिजे. मला एवढंच बोलायचंय, विजयला घरी जायचंय, जाऊन द्या. नाही, रामाला नाही मला जायचंय. नको बोलू तू. रामाला नाही जायचंय. कन्व्हिन्स करा. अनुश्री आणि माझं वाजणं हे खूप एक्सपेक्टेड होतं, कारण आम्ही दोघी लास्ट स्पॉटला होतो. मला माहिती अनुश्री खूप टफ फाईट देते. आता ही वेळ नाहीये. मी त्याला ह्या गोष्टी समजावू शकते थोड्या वेळाने. तू कशाला करतोय उगाच डोक्याचा दही? नको घेऊ, तू देऊन टाक आम्हाला. बघ बॅग द्यायला तयार आहेत का? बघ जातो आता मी. जा द्यायला तो, सांग. जायला रेडी आहे अनुश्री, मग Bag जा देऊ तू द्या. त्याच्यासोबत. अरे हे चुकीचं आहे. तू माझा पण विचार कर ना. मी तुझ्या सोबत आहे. आपण आतापर्यंत 3-4 टास्क किती चांगले खेळलेत. कालचा टास्क जिंकलोय आपण, ह्याचा विचार कर ना तू. अरे पण चुकीच्या असं पद्धतीने कसं- खेळूच नका ना game. चुकीची पद्धतच नाहीये. आता तू फक्त स्वतःला कन्फेस कर इथं की तू काय काय केलंयस एवढ्या दिवस इथं राहून. हे सांग फक्त. मी तू सांगितलं तिच्यासमोर सगळे- झुकू नको ना, त्याच्यासमोर तू झुकू नकोस. ये नीता. थँक्यू सो मच, वेल डिझर्व्ड. माणसाने नाही का सापावरती विश्वास ठेवा, पण माणसावरती विश्वास ठेवू नये. अशीच गत झाली आणि काजलनी मला दिलंच नाही शेवटपर्यंत कवच. Reason is, I know, but efforts were 100%. Efforts were 80, but there. देर. केसांमंदी गजरा फिरतान गजऱ्यावर नंदरा. केसांमंदी गजरा फिरतान गजऱ्यावर नंदरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा. या पोरीचा बघून घ्या, बघून घ्या नवा नवा नखरा.
हातामंदी गजरा फिरताना गजऱ्यावर नंदरा या पोरीचा बघून जा नवा नवा नखरा. एकदम म्हणजे त्यांना सारखं समोर पाहून खूप आश्चर्य वाटला आणि त्यांच्या गळ्यात जे काही म्हणजे सोनं वगैरे होतं. इच्छा तर आयुष्यात खूप होती तुम्हाला भेटायची, तर आज पूर्ण झाले. त्यांना जेव्हा आम्ही प्रत्यक्षात बघितलं आम्ही म्हणालो अरे बाप रे, एवढे मोठे सिंगर आपल्या घरात आले आहेत, आपल्या मुंबई मॅन्शन मध्ये आले आहेत. तर सगळी पोरं तर एकदम खुळावलेली. खूप इच्छा होती तुमची गाणी ऐकून, मन प्रसन्न झालं तुमचं. गाणी ऐकून मी मेहनत केली, व्यायाम केला. हॅलो, अरे क्या बात आहे. काय नाही राव. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. चला. पोरं सगळेच खुश झाले, पाया पडले, सगळे खुश झाले. माझी ओळख सगळ्यांना आहे ना. कोण ना ओळखत तुम्हाला सर? मी गायक आलोय म्हटल्यानंतर मी तुम्हाला गायलाच लावणार आहे. मी काय कोणाला डान्स करायला लावणार नाही. तुम्ही 1.5 महिना झाला इथं आहात. तुम्ही जे काय करताय अख्ख्या महाराष्ट्राला आवडते. मला एवढंच सांगायचं, आपण मी मजा करण्यासाठी आलेलो आहे. वा. तर मजा केली पाहिजे. हो. काहीतरी तुमच्याकडून मला ऐकलं पाहिजे, माझ्याकडून तुम्ही ऐका. म्हणजे तुम्हाला करमणूक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. ओ, एंटरटेनमेंट. छान छान. चला, मी माझ्या जीवनातलं पहिलं गाणं गातो. तुम्ही मला साथ द्या. ओके. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची गी काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, जवन विन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवन विन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. आणि काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट इथं ती कळाली पट्ट, पाहुणा मोका महिन्याचा झोका. अरे मॅडम तुम्ही बोला. पाहुणा मोका महिन्याचा झोका, पाहुणा मोका महिन्याचा झोका, पाहुणा मोका महिन्याचा झोका, महिन्याचा झोका, पाहुणा मोका महिन्याचा झोका. लागतोय जुलाईला, जवन विन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, जवन विन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. फेस टू फेस बघायचा चान्स आणि गाणी ऐकायचा चान्स, ही मजा वेगळीच आहे मित्रांनो. तुमच्या शहरात म्हणा, खेड्यात पण असतो कराओके माहिती आहे ना. तर तुमच्यासाठी म्हणजे आवाज त्याच्यामध्ये नसतो, फक्त वाजवलेला असतं, कोरस असतो, सगळं फक्त आपण गाणी म्हणायचं. येईल ना. जमेल. शब्दांचं टेन्शन घेऊ नका. लिरिक्स तुमच्यासाठी इथं टीव्ही लावलेला आहे बघा, याच्यावरती तुम्हाला शब्द येतील, तुम्ही फक्त ते बघून गायचंय. ओके. मग पहिल्यांदा कोण? पैलवान आणि श्रुती. आता गाण्यात तास काय म्हणल्यावर गाणी तिने तर म्हणणारच आहे, त्यामुळं काही विशेष नाही. अश्विनी ये ना, ये ना. प्रिये जगू कसा तुझ्या विना एना प्रिय, एना प्रिय, वानारसीना प्यार कहाना, प्रेम का राज नसीना, ये प्यार का प्यारा प्रिय, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगानी
नानी ग प्रिय ना प्रिय टन 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 ए ना प्रिय टन 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 ए ना प्रिय. चला आता बसून घ्या. चला थँक्यू सर. तुम्हाला शब्द देऊन बी ध्यानात राहत नाही करता. नानी ग आणि ग बोलतो. चला दुसरी जोडी दीपक आणि प्रणाली. सगळे बाकीचे पण डान्स करा रे. हे तूर तूर चालू नको जाऊ नको लांब गुलू गुलू गुलाब तलामध्ये बोलू नको थांब. लड लड बोलू नको दूर जरा थांब. हे तूर तूर चालू नको जाऊ नको लांब गुलू गुलू गालामध्ये बोलू नको थांब. मग मग येऊ नको होऊ रे थांब. लड लड बोलू नको दूर जरा थांब. हप्पापलं वटाच डाळिंब हप्पापलं डोक्यामध्ये भन्नानलं अंगात रंगात सणानलं जिंगलय जिंगलय र अंग सर जिंगलय जिंगलय र जिंगलय जिंगलय र अंग सर जिंगलय जिंगलय र. हे गावरे. अथर्व आणि रेवती. मला तसं वाटलं खूप छान वेलकम आहे. मी आली आहे, क्रिश आली आहे, आता कॅरिओके चाललंय, सगळे गातात नाचतात. ते माझं खुशीमध्ये नाचत नव्हतं पण इमॅजिन करायला काय आहे. शाहूपुरीचा बादशाह विजय. मी शिले तरावट तू हिरोवाने दिसते यार बघ. गोरी गौरी मांडवा खाली. गौरी मांडवा खाली. बापरे मला माहित नाही म्हणजे माहिती आहे. पुढे गेल्यानंतर जे असं गाणं माझ्या पदरी पडलं जे मला कधी माहितच नव्हतं. हे गाणं थोडस मी गाऊन दाखवू का तुम्हाला हा हा म्हणजे तुला खास कॉन्फिडन्स येण्यासाठी थोडक्यात. गोरी मांडवा खाली गोरी 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 मांडवा खाली. गलगले गोजिरा गौरी गल्लागिरी अड्डावे जोगरी साला विल्लंगिरी नादावली जोगावली गोरी 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 मांडवा खाली. गोरी गोरी गलगलीच्या महाली. फुलावली त्यानं फुलावली त्यानं फुलावली त्यानं फुलावली वेळावली जोगावली गोरी 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 मांडवा खाली. गोरी 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 मांडवा खाली. गौरीच्या
एवढं बी सुरात गाव नका रे कुणी. म्हणजे चांगलं गायलो का मी? मी माझा सूर विसरलो. मी तुला मदत करायचा चाललो तू येणी गाडी माझा सूरच खाऊन बसला. बरं ठीक आहे, सगळ्यांचा डान्स लय भारी होता. आता पुढची जोडी रामा आणि नीता. चेक माय चेक. घे चेक झालाय मस्त पैकी. तुझ्या आवडीचं गाणं आहे बुवा, खंडोबा रायाचं याड लागेल मुरलीला. ओके, सांभाळाय का? आणू का 2 मिनिटात आणू. घे पटकन घेऊन ये. लवकर. थोडं स्वप्नात बी त्या स्वप्नामध्ये बी विचार केला नसेल. एवढ्या मोठ्या कलाकार माणसा सांगा मी संबळ वाजून. त्यांच्या सगळ्यात संबळ वाजवला ना, माझं भाग्य होऊन गेलं डायरेक्ट. लागन थंडीमध्ये. काय म्हणतो बस? या मला वाटलं होतं की हात मिळवणार, पण ते हग केले ते खूप चांगलं वाटलं. मला वाटलं होतं गावाला चालला जाईन, पण इथे आणले मला. इथे आणले. ओके. काय काजल ताई, व्यवस्थित का सगळं? छान. व्हेरी गुड. हो, पहिले तर मी श्रेयस दादाला बघितलं, मला किती खुश लागली. वाटलं की हो मी परत श्रेयस दादाला बघतीये आणि मी आता रिटर्न तिकीट नाही घेणार. भेट झाली का सगळ्यांची? हो, सगळ्यांची भेट झाली, मज्जा केली सगळ्यांनी. सर बसा ना तुम्ही, का उभे का? सगळ्यांनी गाणी गायली, डान्स केला डान्स केला हो का? सगळ्यांना सुरात आणले. आता शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली. शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेला न बर. थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर. अन पहिल्याच गाडीला, मग पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, अन पहिल्याच भेटीला, ही एकूण मजा बसली बाजूला. बोलू लागली, हे हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली. माझं कालीच आलं वर. थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर, थोडी जरा जपून दांडा धर. क्या बात है सर, क्या बात है. कमाल. आज तुमच्यामुळे पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या सर. थँक्यू सर. गणपतीमध्ये केवढं नाचलं तुमच्या सगळ्या गाण्यांवर. बापरे म्हणजे रस्त्यावर झोपून नाचलोय सर. हो मग थँक्यू सो मच या सगळ्या आठवणींसाठी, या गाण्यांसाठी. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू. आणि मज्जा केली का सगळ्यांनी? धम्माल. मग चला आता वरती जाऊया, कारण आता माहितीये ना आपण काय करणार आहोत. टास्क नाही. आज सकाळी सांगितलं होतं की नाही कोणीतरी घरी जाणार.
लॉन मध्ये आपल्या जायच्या आधी मला क्रिश तुला आणि काजलला विचारायचं आहे की कोणाकोणाला तुम्ही एक सुरक्षा कवच दिलंय आज इकडे? दीपक, प्रणाली, सुभाष भाऊ आणि ऐश्वर्या, रामा आणि नीता, रेवती आणि अर्जुन. अरे सॉरी हो, बदललेले समीकरण तुला माहिती नसतील बहुतेक. श्रुतीताई आणि ऋषिकेश. ओके. विजय आणि अनुश्री, तुम्ही सडनली डेंजर झोन मध्ये. ओ ठीक आहे. त्यामुळे आपल्या आधी किती होते? 3 होते. अर्जुन, जोआना, पंकज गुरलीन आणि गायत्री आणि पवन. आणि त्याच्यामध्ये विजय आणि अनुश्री तुमची भर पडली. असं झालंय अचानक. तुम्हाला माहितीच आहे आज 4 पैकी 1 जण कोणीतरी घरी जाणार. एक जोडी आत आली आहे, तर एक जोडी बाहेर जाणार. कोणाला ते रिटर्न तिकीट. चला मग आपण लॉन मध्ये जाऊया, कळेलच काय होणार आहे. सर चला गंमत बघूया. सो थोडं सिरियस वातावरणामध्ये आज आपण मजा मस्ती केली, धमाल केली. बरं वाटलं ना? हा. सर आले इकडे. सरांनी तर म्हणजे कहर इसकटून टाकलंय सगळं आहे ना. आणि सरांबरोबर अजून 2 पाहुणे आले घरामध्ये, त्यांनी पण इसकटून टाकलं. क्रिशच्या येण्याने कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? खूप बरं वाटलं आम्हाला तर खूप बरं वाटलं. आणि काजल पण आली क्रिश बरोबर. कसं वाटलं सगळ्यांना? येस अनुश्री, काय म्हणशील? खोटं नाही बोलणार, मला बिलकुल नाही आवडलं दोघांचं पण. कारण ऑब्व्हियसली एक कॉम्पिटिटर घरात येते तर कुणाला मजा येईल ना. ओके होतं माझ्यासाठी की आलंय तर एक्सेप्ट करूयात. तर आपल्या 4 जोड्या ज्या नॉमिनेटेड आहेत, मी त्यांना विनंती करतो प्लीज इकडे समोर स्टेजवर या सगळ्यांनी. म्हणजे आमच्या 4 जोड्या नॉमिनेट होत्या. मग आम्हाला बोलवलं स्टेजवर. म्हटलं आता काय होतं काय नाही. आता 4 जोड्या बोलवल्या. म्हटलं आता 4 जोडीमधून एक जोडी तर घरी जाणार आहे. तुम्ही 4घंही नॉमिनेटेड आहात, पण आपल्या ज्या बाकीच्या जोड्या आहेत त्या जोड्या एका जोडीला सुरक्षा कवच देणार. आणि वेन आय से सुरक्षा कवच म्हणजे तुमचा पुढचा टास्क करेपर्यंतच आहे. त्या टास्कमध्ये नॉमिनेटेड तुम्ही असणारच आहात. तो टास्क तुम्हाला जिंकावाच लागेल, नाही तर तुम्ही नॉमिनेशनमध्ये तसेच राहाल. आज ज्याला सुरक्षा कवच मिळेल तो इथे थांबेल, ज्यांना नाही ती जोडी इकडनं आज घरी जाईल. सो आता मी वळतो आपल्या बाकीच्या जोड्यांकडे. सगळ्यात आधी आपण अथर्वापासून सुरुवात करूया. अथर्व, तू सांग या 4 जोड्यांपैकी कुठल्या जोडीला आज तुला इकडे सुरक्षा कवच द्यावंसं वाटतंय? मी ज्याला देतो की. येस श्रुती, ऋषिकेश, पवन आणि गायत्री. अर्जुन आणि जोआना. मी पवन आणि गायत्रीला देणार. आम्ही आमच्या मतानं गायत्रीला सेव्ह केलं, कारण गायत्री खूप चांगल्या प्रकारे मला बोलली होती. तेवढा खास नाही पण थोडाफार केली होती. आणि पवन Efforts टाकली ती मी. पवन आणि गायत्री. आपलं एक शेवटचं मत राहिलंय सुभाष आणि ऐश्वर्या. पवन गायत्री. पवन आणि ऐश्वर्या खूप जास्त क्लोज आहे, तर ऐश्वर्याला पवनला ठेवायचाच होता, त्यामुळे ऐश्वर्याने पवनला सेव्ह केलं. 4 जोड्यांना असं वाटतं की तुम्हाला एक सुरक्षा कवच मिळालं पाहिजे. ओके, ठीक आहे गायत्री ताई, तुमचं सुरक्षा कवच आणि तुमचं सुरक्षा कवच. जेव्हा मी सेफ झालो ना तर मी खूप खुश झालो. सो व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स पवन आणि गायत्री. बाकीच्या जोड्या तुमच्या ग्रुपच्या असो वा नसो, पण तुम्हाला आज त्यांनी इकडे अजून एक संधी दिली आहे. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज या, बसून घ्या. थँक्यू. अजून एक आनंदाची बातमी अशी आहे, अजून एक सुरक्षा कवच आहे आपल्याकडे, जे 3 जोड्यांपैकी एका जोडीला मिळणार आहे. आणि ते देणार आहेत दादा. अर्थात जसं आपण नेहमी लोकांना पिच करतो आणि सांगतो का तुम्ही या गेममध्ये टिकून राहिलं पाहिजे, का तुम्ही अजून पुढे गेलं पाहिजे, ते मी तुम्हाला विनंती करून प्लीज एक एक करून तुम्ही दादांना सांगा. सो सगळ्यात आधी येस विजय. सर, माझा स्वभाव असा आहे की चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर द्यायचा स्वभाव आहे. त्यामुळे मला आज कळलं की चुकीचं वागून सुद्धा जग जिंकता येते. सो त्याच बेसिसवरती आम्ही कंटिन्यू करतोय.
आणि जर तुम्हाला वाटत असेल की आमच्यात थोडासा जरी स्पार्क असेल तर तुम्ही आम्हाला सेव्ह करा. थँक्यू. ओके. आमची जोडी नवीन आहे. जोवाना मॅडम म्हणजे बोलायला थोडं म्हणजे मला हे काही इंग्लिश समजत नाही एवढी. मग त्यांना मी सांगतो बाबा मला हिंदी मराठी मिक्स करून सांगा. बरोबर मी मराठीमध्ये उतरवतो. म्हणजे लयच विचार करून गेम खेळून राहिलो मी. ओके. मोर चाललो लयच विचार. माझी अशी विनंती आहे की मला जे टॉप लेवलचे आहेत त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन वगैरे करायला म्हणजे खूप आवडते. तर माझी अशी इच्छा आहे की मला पण आणखी एक चान्स द्यावा. प्रत्येकाने आपापलं म्हणणं सांगितलेलं आहे की आम्ही कसे चांगले आहोत. पण ही एक जोडी म्हणते की आम्ही असेच आहोत आणि माझा स्वभाव पण तसाच आहे. अच्छा. म्हणून मी या जोडीला कवच द्यायला मागतो. सुपर. सो विजय अनुश्री तुम्हाला दादांनी सुरक्षा कवच दिलंय. सो कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटत नव्हती की मला ती कवच देतील. एवढा मोठा माणूस येतो तो गेम बघून जज करणार किंवा कोण डिझर्व करते इथं राहणं त्या गोष्टींना बघून ते सुरक्षा कवच देणार. हे मला 100% गॅरंटी होती ह्याची. तो आता पुढे काय होणार ते आपल्याला 5 मिनिटात कळेल. पण त्याआधी दादा खूप खूप आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आज इकडे आलात. पोरांबरोबर दंगा केला आणि सगळे खुश आहेत. त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. थँक्यू. लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज बसून घ्या. काय वाटतंय गुरलीन, पंकज, आज तुमच्या दोघांपैकी एकाला कोणाला तरी रिटर्न तिकीट मिळेल आणि ती जोडी घरी जाईल. जे होते ते चांगल्यासाठीच होते ते मला माहिती आहे सर. हो ना. म्हणून बी हॅपी ना बी पॉझिटिव्ह. सर मला बी असंच वाटतं. पण आता नसीब. मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी कायम इथे राहावं. पण अनफॉर्च्युनेटली एक जोडी आज रिटर्न तिकीट घेऊन घरी जाईल आणि एक जोडी इथे राहील. आणि ती जोडी कुठली असेल तुमच्या शेजारी बसलेत हे तुमचे मित्र मैत्रिणी डिसाईड करतील. आणि त्यासाठी मी तुम्हा प्रत्येकाच्या हातात एक एक क्यू कार्ड देणार. ज्यांना तुम्हाला असं वाटतं की रिटर्न तिकीट मिळालं पाहिजे इथून त्या जोडीचं नाव तुम्हाला लिहायचं. ओके चला मुलांनी लिहायला सुरुवात करा. सहमतीने घ्यायचंय का फक्त पोरांचा डिसिजन असणार आहे? दोघं आपापसात डिस्कस करा, ठरवा आणि ते नाव क्यू कार्ड्स वर लिहा. ऐकून घ्या. दोघं म्हणजे फक्त सर, दोघं आम्हाला आपापसात बोलून पण देत डिस्कस करा. काय झालं रामा, काय झालं? मला बोलते बोलू नकोस. म्हणजे माझं मत तिथे मांडायचं पण नाही मी. तो आहे त्याच्यामुळे मी इथे नाही तर मी बी तो नसता तर मी बी नसतो. बोलायचंय. सोड तिकडे मला बोलून दे. माझं मन दाबलं नीट बोल पहिले तर. नीट बोल सगळ्यांशी. दाबलं जातं. दुसऱ्यांना कोण राग येतं तुला राग येईल. येऊ कसं प्लीज. सर इट्स ओके त्याला लिहून द्या. इट्स फाईन. चलो झालं सगळ्यांचं लिहून. सगळ्यात आधी रामानीता. सर पंकज आणि गुरलीन. का बरं? का बरं पंकज मस्त करत आलाय पहिल्यापासून. तसा अर्जुननी जोडी बदलली म्हणजे तेव्हापासून तो एवढा खुलून गेलाय म्हणजे 1 तास जिंकला तो डायरेक्ट. मला तर मस्त वाटलं भारी. पण पंकजने पण आधीच्या टास्क खूप काही चांगल्या केल्या आहेत. हो मस्त केलंय सर. पण आता अर्जुन हळूहळू उघडायला लागलाय म्हणजे उघडूनच गेलाय सर तो पुरा. येस नीता. सर मला वाटत नाही मला काय बोललं पाहिजे सिन्स माझं ओपिनियन मॅटर नाही करत इथे. त्यांनी ऑलरेडी वोट दिलंय तर मला काय बोलायचं नाही यापुढे. त्यांनी वोट तर दिलंय पण तरी तुला जर का विचारलं तुझं वोट. सर माझं ऑब्व्हियसली पंकज गुरलीला सेव्ह करायचं होतं कारण पंकज कन्सिस्टंटली स्टार्टपासून खेळत आलाय. पार्टनर कोणीही असू दे तो चांगला खेळतोय. अर्जुनचं तेवढं नाही दिसत आहे. सर तसं अथर्व आणि विजयची जोडी ना तशी आमची मोठू पटलूची जोडी सर. त्याच्यामुळं नाही का तो माझा एकदम खास आहे. त्याच्यामुळं आपला जीव आहे त्याच्यावर. त्याला तर नाही पाठवू शकत आपण. मला खूप खूप घाणेरडा वाटला कारण रामा जेव्हा नॉमिनेशन्समध्ये होतो महाटास दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला बोलला गुरलीन तू माझी बहीण आहे ना तर तू मला सेव्ह करणार. आता कुठे गेली तुझी बहीण? जेव्हा तुझी बहिणीला तुझी गरज होती तेव्हा तू विसरला मला रामा. पवन गायत्री. पंकज जास्त हार्डवर्क करतोय अर्जुनपेक्षा म्हणून सॅडली अर्जुन आणि जोआना. नेक्स्ट रेवती आणि अथर्व. अर्जुन आणि जॉयना. का बरं?
गुरलीन पहिल्यापासून बोलत आली माझ्यावर, चांगली बोलते माझ्यावर, चांगली चालते, त्यामुळे आपलं तिला मला ठेवायची घरात. ओके. माझ्या मनाला असं वाटलं यांच्या संग एवढं संघ राहून आणि एवढं चांगलं बोलून एवढं चांगलं वागून हेच नंतर आपल्यावर हे करायला निघले बा. मी अर्जुनला सेव्ह करतोय आणि पंकजला रिटर्न तिकीट देतो. मला असं वाटत होतं त्यांना माहितीच होतं का हा जर राहिला आपल्याला काही ना काही अडचण होईल, म्हणूनच त्यांनी मला नॉमिनेट वगैरे केलं. सो 2 वोट पंकज गुरलीन तुमच्या अगेन्स्ट आहेत, 2 वोट अर्जुन जोयाना तुमच्या अगेन्स्ट आहेत. दीपक आणि प्रणाली. जास्ती करून मी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपलं ठरलेलं प्रमाणे माहिती आहे, टास्क बेसिसवर कायम ठाम आहे आपण. बरोबर. त्यामुळं गुरलीन आणि पंकज नॉमिनेट झाले. त्यांना तर प्रयत्न चांगलाच होता, खरं सिद्ध झालं नाही ते. त्यामुळे मी त्यांना रिटर्न तिकीट द्यायचा हे करतो. काय सो तू रिटर्न तिकीट कोणाला देतोयस? पंकज आणि गुरलीन. सर मला वाटतंय गुरलीन आणि पंकज थांबायला पाहिजे, कारण टक्कर देणारी जोडी आहे ती. अच्छा. आणि अर्जुन आणि जॉना नाही टक्कर देऊ शकत पुढे इथून पुढे. माझं असं झालेलं की मला ना त्या जॉनाशी घेणं देणं होतं, ना त्या अर्जुनशी घेणं देणं होतं, ना गुरलीनशी घेणं देणं होतं. मला फक्त पंकज, त्या एका माणसासाठी मला असं वाटत होतं की त्यांनी इथं राहावं. रिटर्न तिकीट देतो सर पंकज आणि गुरलीन. मला कारण नव्हतं समजत की मी कोणाला नॉमिनेट करावा, तर मी माझ्या मेंटरला विचारला की मी कोणाला करू बा, तर ते म्हटले रिटर्न तिकीट देतं पंकजला. जेव्हा त्यांनी माझं नाव वगैरे लिहिलं होते ना, तर मला तर असं वाटते कारण काजलला वाटलं असेल की हा आपला रस्त्याचा काटा बनू शकते. सो पंकज गुरलीन 4 जणांना असं वाटतं की तुम्हाला रिटर्न तिकीट मिळालं पाहिजे, आणि अर्जुन आणि जोयाना 3 जणांना असं वाटतंय की तुम्हाला रिटर्न तिकीट मिळालं पाहिजे. आणि आता एक शेवटची जोडी आपल्याकडे राहिली, आणि बघूया त्यांचं मत कोणासाठी आहे. सुभाष आणि ऐश्वर्या. माझं एक असं विचार आहे की मी रिटर्न तिकीट देणार आहे, मी हे पंकज आणि गुरली. सुभाष आणि ऐश्वर्याच्या वोट नाही बघून पण बोलू शकते की मी तिकडे उभी आहे ना, ऐश्वर्या माझाच नाव लिहिणार. सो आता वोट काउंट असा आहे पंकज आणि गुरलीन की 5 जोड्यांना असं वाटतंय की तुम्हाला रिटर्न तिकीट मिळाली पाहिजे, आणि 3 जोड्यांना असं वाटतंय की अर्जुन आणि जोयानाला रिटर्न तिकीट मिळाली पाहिजे. सो ऑब्व्हियसली पण त्याआधी मला अर्जुन आणि जोयाना तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे. ओके. आणि आज जरी तुम्ही इकडे वाचला असला तरी रिमेंबर की हे सगळं फक्त पुढच्या टास्कपर्यंत आहे. तुम्ही नॉमिनेटेड राहणार आहात, पण तुम्हाला ही संधी मिळाली आहे पुढच्या टास्कमध्ये परफॉर्म करण्यासाठी. तो टास्क जिंकणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे, नाही तर तुम्ही नॉमिनेशनमध्ये तसेच राहता. ओके. सो मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज बसून घ्या. पंकज गुरलीन. जी सर. काय म्हणशील पंकज? इथं राहायला मजा आली सर. म्हणजे आमच्या घराला तर दरवाजे पण नाही आहेत, त्या तशा घरातून म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या विलामध्ये येणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि यातून म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी म्हणजे मला शिकायला भेटल्या, आणि मला जी संधी दिली जी मराठीने, तर म्हणजे खूप खूप आभार मानतो. आणि इकडनं गेल्यावर काय सगळ्यात जास्त मिस करशील? आता सर आपले गावरान ब्रो, कारण आम्ही म्हणजे जसं सकाळी उठल्यानंतर आम्ही जे डान्स वगैरे करत होतो, सगळ्यांना मिस वगैरे करणार सर. तुम्ही रडा नको. अजून तुम्हाला बरेच काय करणे आहे. मला असं वाटतं की माझ्या नशिबात इथपर्यंतच होतं, तर मी इथपर्यंतच राहिलो. म्हणून तुम्ही पण खचा नको, अजून चांगला प्रयत्न करा आणि पुढे जा, अशी माझी इच्छा आहे सर. मला खूप छान वाटलं, खूप मजा आली. गुड लक टू एव्हरीवन. आणि हा अजून एकदा पंकज खूप स्ट्रॉंग आहे. दॅट्स इट. आय विश यू ऑल सिटी सुंदरी. हे जे हसणं आहे तुझं आणि हा जो तुझा पॉझिटिव्ह अप्रोच आहे पंकज, हा कायम असाच ठेव. ओके. कारण हाच अप्रोच आहे जो तुला पुढे पुढे घेऊन जाणार आहे. आणि बिफोर यू गो, आपण आज पंकज आणि गुरलीनला एक छोटंसं गिफ्ट देणार आहोत आपल्याकडून.
सो क्रिश आणि काजलच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे थोडीशी हलचल झाली आहे, एक वादळ आलंय आणि या वादळामुळे आज घरातनं एक जोडी कायमची बाहेर जाणार आहे. पण आपल्या उरलेल्या 3 जोड्या अजूनही नॉमिनेटेड आहेत. पण वादळातून नौका पार करतो तोच खरा नावाडी आणि आपला जो महाटास्क होणार आहे त्यावेळी आपल्याला कळेल की कोणाची नौका होणार पार आणि कोणाची होणार हार. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत.